प्रियास मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी काल व्हिडिओ जो बनवला होता मीशो रिलेटेड, म्हणजे मी व्हिडिओ बनवतीये, तर बऱ्याच अशा लेडीज आहेत त्यांना माझ्या व्हिडिओचा खूप असा फायदा झालेला आहे आणि खूप छान छान अशा कमेंट देखील केलेल्या आहेत। त्यासाठी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद। तुम्ही इतका माझ्या व्हिडिओला छान प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट्स केल्या आणि ज्या काही तुमच्या शंका आहेत म्हणजे मीशो रिलेटेड, तर त्याही तुम्ही कमेंट्स थ्रू सांगितल्या। तर आज मी तेच तुमच्या कमेंट्सचे मी उत्तर देणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की मीशोवरती 5 बेस्ट प्रोडक्ट्स हे कुठले आपण सेल करू शकतो जेणेकरून आपल्याला खूप असा घर बसल्या फायदा होणार आहे। त्यामुळे चला आता मी तुमच्याबरोबर कमेंट शेअर करते। तर मी मीशो रिसेलिंगचा व्हिडिओ टाकला होता पहिला, त्यात मला अशी कमेंट्स आली की मीशो रिसेलिंगसाठी GST नंबर लागतो का। तर बघा, मीशो रिसेलिंगसाठी GST नंबर लागत नाही। आपण जेव्हा मीशो रिसेलिंग अकाउंट ओपन करतो तर आपण डायरेक्टली म्हणजे त्यावरती रिसेलिंग करायला सुरुवात करू शकतो। त्याला कुठलाही GST नंबर लागत नाही। GST नंबर लागतो तो सप्लायर अकाउंट असतं। जेव्हा आपण आपलं सप्लायर अकाउंट स्टार्ट करतो आणि जे काही आपले स्वतःचे प्रोडक्ट आहे ते जेव्हा आपण सेल करायला सुरुवात करतो तेव्हा तिथे ऑप्शन असतात GST आणि नो GST। जेव्हा तुम्ही GST वरती येस करतात तेव्हा तिथे तुम्हाला GST नंबर लागू शकतो, पण रिसेलिंगसाठी तुम्हाला GST नंबर कुठलाही लागणार नाही। ठीक आहे। तर दुसरी कमेंट अशी होती की आपण मीशोवरती म्हणजे फेस पॅक वगैरे, मुलतानी मिट्टी हे सेल करू शकतो का। तर हो, मुलतानी मिट्टी किंवा तुमचे जे काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही सेल करू शकता। तिसरा प्रश्न असा होता की मीशोवरती रिफंड म्हणजे कॅशबॅक रिटर्न मिळत नाही। तर बघा कसं आहे, मी तुम्हाला सांगितलंय की रिसेलिंग हे असं आहे ना की जे कोणी ऑर्डर करतात ना त्यांना म्हणजे रिसेलर थ्रू रिफंड वगैरे सगळं मिळतं। जर काही प्रोडक्टमध्ये इश्यू असेल तर ती जिम्मेदारी रिसेलरची असते। त्यामुळे त्यासाठीच मी सांगते की रिसेलरकडून तुम्ही जर मीशो थ्रू ऑर्डर केलं तर तुम्हाला बेस्ट असतं, कारण तुमच्या फायदेशीर असतं। जर कुठल्या प्रोडक्टला इश्यू आला किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते रिसेलर थ्रू तुम्ही रिफंड मिळवू शकता। ठीक आहे। तर यासाठीच मी सांगते की रिसेलिंग थ्रू तुम्ही ऑर्डर घेतल्या तर तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि कॅशबॅकचाही। आणि हो, कॅशबॅक जर तुम्ही रिसेलरकडून न घेता तुम्ही जर कॅशबॅक वगैरे स्वतः डायरेक्टली ऑर्डर करताय तर बघा 7 दिवसाचा पिरियड असतो। त्या पिरियडमध्ये तुम्ही ना तुमचं प्रोडक्ट जे आहे ते काही इश्यू वगैरे असेल तर तो तुम्ही रिटर्न करू शकता। 7 दिवसानंतर व्हॅलिडिटी संपलेली असते आणि रिटर्न एक्सचेंज ऑफर त्याला अवेलेबल नसतात। तर असे काही प्रॉब्लेम येतात। जर तुम्ही 7 डेजच्या आधीच रिटर्न एक्सचेंजचं अप्लाय केलं तर तुम्हाला कॅशबॅक देखील मिळेल। ठीक आहे। तर आता तिसरा प्रश्न असा होता की बऱ्याच ताई बोलल्या की आम्हालाही रिसेलिंग करायचं आहे पण माहीत नाही। तर बघा ताई, मी तुम्हाला सांगते की मीशो रिसेलिंग हे असं आहे ना की तुम्ही भरपूर असं रिसेलिंग करून तुमचं प्रॉफिट मिळवू शकता। तर कसं आहे बघा, आता रिसेलिंग मध्ये आपल्याला कुठलेही प्रोडक्ट्स घेऊन आणि सेल करायचे नाही। हे ॲपवरतूनच आपण प्रोडक्ट जे आहेत त्याचे कॅटलॉग शेअर करून आणि ते आपण सेल करणार आहोत विदाऊट कुरिअर चार्जेस वगैरे। सो त्यामुळे तुम्ही जे रिसेलिंग आहे ते तुम्ही आरामशीर करू शकता ॲपवर थ्रू। तर मी एवढंच सांगेन माझ्या काही ताईंना ज्यांनी कमेंट्स केल्या होत्या त्यांना की तुम्ही बिंदास मीशो रिसेलिंग सुरू करा आणि तुमचा देखील रिसेलिंगचा बिझनेस चालू ठेवा। तर बघा, आता चौथी कमेंट अशी होती की बघा, मीशोवरतून आपण जेव्हा रिसेलिंग करतो तर मग समोरच्या व्यक्तीला कळणारच आहे की मी मीशोवरतून रिसेलिंग करताय आणि मग त्यांना प्राईस ही कळेल। ठीक आहे। तर मी असं सांगते बघा, आपण पहिली गोष्ट प्रोडक्ट्सवरती हाय लेवलच्या प्राईस ह्या लावायच्या नाही आहेत। आणि ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे की बघा, प्राईस ह्या प्रत्येक ॲपवरती सेम असतात असं नाही। ठीक आहे, इथे बस।
प्राईस ह्या प्रत्येक ॲपवरती सेम असतात अशा नाही. तर तुम्ही प्राईस कमी जास्तही असतात. मिशोवरती जर एखाद्या प्रोडक्टची प्राईस 200 असेल तर ते नक्कीच दुसऱ्या ॲपवरती 400 300 अशी असणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही रिसेलिंग जेव्हा करताय तर अजिबात टेन्शन घेऊ नका. माझे इतके कस्टमर्स आहेत की जे माझ्याकडून रिसेलिंग थ्रू ऑर्डर घेतात. तर भरपूर त्यांना म्हणजे त्यानंतर बघा असे बरेच तुम्हाला शंका असतात की आपल्याला म्हणजे कस्टमरला प्राईस कळेल आणि मग ते आपल्याकडून घेणार नाही, मग रिसेलिंगचा काय फायदा? असं काही नसतं. बघा, प्राईस जरी त्यांनी कम्पेअर केली तरी तुम्ही तुमची जी मार्जिन आहे ती जरा कमीच ठेवा, म्हणजे कसंही समोरच्या कस्टमरला पण घ्यायला परवडेल. आणि मी हे आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला ज्या काही शंका आहेत ना त्या तुम्हाला सॉल्व्ह होतील, कारण मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगत असते. त्यानंतर बघा, बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की त्यांना म्हणजे बिझनेस करायचा आहे मिशोवरती. काहींना साड्यांचं करायचं आहे, काहींना जे फेस पॅक वगैरे असतात त्यांचं करायचं आहे. अशा भरपूर म्हणजे कमेंट्स मैत्रिणींच्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला सांगते, नक्कीच तुम्ही करू शकता, बिंदास करा. मी सप्लायर अकाउंट पण कसं ओपन करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. आता तुम्हाला सांगते की काही कमेंट्स अशाही आहेत की मिशो फ्रॉड आहे, खराब प्रोडक्ट्स वगैरे निघतात. बघा, आता मी रिसेलिंग करते तर मला अजिबातही असा अनुभव आलेला नाही आहे की मला कुठलं प्रोडक्ट कस्टमरला खराब गेले किंवा काही त्यामध्ये फॉल्ट आहे, असं अजिबातही माझ्याबरोबर झालेलं नाही आहे. त्यामुळे मी अजिबातही असं सांगणार नाही की मिशोवरती खराब प्रोडक्ट्स आहे किंवा काही. बघा, तुम्ही ऑर्डर करताना व्यवस्थित असं ते सगळं बघून घ्यायचं आहे, त्यानंतरच तुम्ही ऑर्डर करायचं आहे. उगाच आपलं एक प्रोडक्ट खराब निघालं म्हणून बाकीचे सगळे निघतील असं नसतं. आणि मी जे रिसेलिंग करते ना तर खरं सांगते, मला अजिबातही रिसेलिंगच्या बाबतीत म्हणजे खराब प्रोडक्ट्स मिळाले किंवा काही असं अजिबात झालेलं नाही आहे. मला तो अनुभव अजिबात आलेला नाही आहे की मिशोवरती खराब प्रोडक्ट असतात. ठीक आहे, काही वेळा काय होतं की सप्लायरकडून पण चुका होतात, म्हणजे जे मिशोवरती जे सप्लायर असतात त्यांच्याकडून पण काही वेळा चुका होतात बाय मिस्टेक. त्यामुळे पण असं काही गोष्टी घडतात. सो त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला खराबच प्रोडक्ट येईल असं काही नाही आहे. तर त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते, बघा, अशा भरपूर कमेंट्स होत्या आणि भरपूर छान छान कमेंट्सही मला खूप छान प्रतिसाद दिला. मला खूप छान माहिती आहे असं बऱ्याच ताई मला बोलल्या. खरंच त्यांचं मी खरंच मनापासून आभारी, आणि मला खूप छान वाटतं की या सगळ्या कमेंट्स ऐकून आणि बऱ्याच मैत्रिणींना त्यांचा फायदा या व्हिडिओचा फायदा देखील झालेला आहे. काही कमेंट्स अशा म्हणजे बऱ्याच लेडीज म्हणजे बोलल्या की आम्हाला म्हणजे हे मिशोवरती आम्ही ऑर्डर तर करायचो प्रोडक्ट, पण रिसेलिंग वगैरे किंवा ह्या बाकीच्या सप्लायर अकाउंट असो हे आम्हाला माहीत नव्हतं. तुमच्या व्हिडिओ थ्रू आम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगते की तुम्ही बेस्ट प्रोडक्ट्सचा बिझनेस तुम्ही मिशोवरती कसा करू शकता आणि ते कोणते कोणते प्रोडक्ट्स आहे मी ते तुम्हाला सांगते. बघा, सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही सप्लायर अकाउंट ओपन करतात, सप्लायर म्हणून तुम्ही जर बिझनेस सुरू करणार असाल मिशोवरती, तर तुम्ही ना बघा, हे 4 ते 5 प्रोडक्ट असे आहेत ना ते तुम्ही सेल करून ॲज अ सप्लायर म्हणून सेल करून तुम्ही भरपूर असं तुमचा मिशोवरतीच नफा मिळू शकतो. कारण कसं आहे की जेव्हा आपण सप्लायर होतो मिशोवरती तेव्हा जे कुरिअर बॉय असतात, जे डिलिव्हरी बॉय असतात, ते आपले प्रोडक्ट घर बसल्या आपल्याकडून घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला कुठेही जाऊन आणि प्रोडक्ट्स देण्याची ऑर्डर डिस्पॅच करण्याची गरज पडत नाही, कारण कंपनीचेच लोक येतात आणि ते आपल्या ज्या काही आपण ऑर्डर पॅक केलेल्या आहे कस्टमरच्या त्या ते घेऊन जातात. ती जिम्मेदारी त्यांची असते. आपण फक्त प्रोडक्ट चांगलं देणं आणि ते व्यवस्थित पॅकेजिंग वगैरे करून तेच तुम्ही देऊ शकता. आता बघा, एक मिशोकडून रिटर्न पैसे मिळतात का अशी एक कमेंट होती. तर सॉरी, मिशोकडून रिटर्न चे पैसे कट होतात का? तर नाही, रिटर्नचे पैसे कट होत नाही मिशोकडून. जेव्हा तुम्ही कुठली ऑर्डर आली तर ते तुमचे पैसे कट नाही होणार आहे. त्यामुळे मग ही आता काही ही काही शंका नाही आहे.
रिटर्न पैसे तुमचे कट नाही होणार आहे, कारण ते तुम्ही मिशो ॲपवरती अपलोड करतायत आणि सेल करतायत त्यामुळे. ठीक आहे. तर बरेच असे ना प्रोडक्ट्स असतात जे म्हणजे रिटर्न पाठवतात. ठीक आहे. तर का पाठवतात तुम्हाला सांगते मी. कारण ते जे प्रोडक्ट असतात ना, काही वेळेला आपल्या पॅकेजिंगमुळे चूक झालेली असते, त्यामुळे ना ते प्रोडक्ट रिटर्न जातात. तर त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्यायची आहे की तुम्ही जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित असे पॅकेजिंग करून, व्यवस्थित त्याची ऑर्डर वगैरे पार्सल पॅक वगैरे करून, ॲड्रेस वगैरे एकदम सगळं डिटेल्स वगैरे देऊनच मगच तुम्ही ती ऑर्डर डिस्पॅचला द्यायची आहे. त्यामुळे काय होईल की तुमचे जे काही प्रोडक्ट आहे व्यवस्थित कस्टमरपर्यंत जाईल आणि कस्टमरला रिटर्न देण्याची वेळही येणार नाही. बरेचसे असे असतात जे मिशोवरती काम करतात, पण त्यांचं काय होतं की प्रोडक्ट कधी कधी रिटर्नला जातं. तर रिटर्नला जाण्याचं कारण म्हणजे ते आपल्याच चुका असतात, त्यामुळे प्रोडक्ट रिटर्न जातात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही सप्लायर म्हणून लक्षात घ्यायचं आहे, कारण रिसेलिंगचं कसं आहे, रिसेलिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसतात. हो, कस्टमर रिटर्न केलं तर रिटर्न जर एखादं हे केलं प्रोडक्ट, तर त्याचा रिफंड तुम्हाला रिसेलर थ्रू मिळून जातो. त्यामुळे रिसेलिंगचं इतका काही नुकसान होत नाही. पण जेव्हा आपण स्वतः जेव्हा सप्लायर म्हणून काम करतो मिशोवरती, तेव्हा तुम्ही ही खास लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपले जे काही आहे ते तुम्ही सेल करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते बघा, सप्लायर म्हणून जेव्हा तुम्ही बिझनेस अकाउंट ओपन कराल मिशोवरती, तर सगळ्यात आधी जो बिझनेसचा सगळ्यात आधी पहिला बिझनेसचं एक हे सांगते मी बघा, पहिलं प्रोडक्ट सांगते की कपडे किंवा हो, कपडे. जेव्हा आपण कपडे हे ओकेजनलाच नाही तर वर्षभर घेणारा हे आहे. तर तुम्ही कपडे हे लेडीज, जेंट्स, किड्सचे तुम्ही सेल करू शकता. त्यानंतर दुसरं आहे ज्वेलरी. आता भरपूर लेडीज अशा आहेत की सप्लायर म्हणून ज्वेलरीचंच खूप छान काम करत आहे. तर मी त्यांना तर तुम्हाला हेच सांगते की जर तुम्ही लेडीज असाल ना, भरपूर इंटरेस्टेड असतात की लेडीज ज्वेलरी घेण्यामध्ये, साडी घेण्यामध्ये फार उत्साही असतात. वेगवेगळ्या ज्या ज्वेलरी असतात ते त्यांना बघण्यात खूप इंटरेस्ट असतो आणि घेण्यात सुद्धा. त्यामुळे ज्वेलरी हा दुसरा ऑप्शन आहे सप्लायर, ॲज अ सप्लायर म्हणून तुम्ही बिझनेस करण्यासाठी. त्यानंतर तिसरं आहे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. आता मला एका ताईंची कमेंट होती की मी घरीच उठणं बनवते, तर ते मी मिशोवरती सेल करू शकते का? तर हो, तुम्ही मिशोवरती हे ॲज अ सप्लायर म्हणून तुम्ही सेल करू शकता. जे काही तुम्ही घरी बनवतात कॉस्मेटिकमध्ये बघा, आता दिवाळी येते तर मुलतानी मिट्टी, चंदन हे असं काही तुम्ही त्यावरती सेल करू शकता. त्यानंतर आपले हेअर ऑइल असतात, सेंटेड ऑइल असतात, ते देखील तुम्ही फेस पॅक्स असतात वेगवेगळे, तेही देखील तुम्ही हे करू शकता, सेल करू शकता तिथे. त्यानंतर चौथा जो आहे ते आहे फूड आयटम्स. आता फूड आयटम्समध्ये बघा, फूड आयटम्स म्हणजे पिझ्झा, बर्गर नाही बरं का. तर फूड आयटम्सची सुद्धा मला एक कमेंट होती की मी मसाले घरी बनवते, तर मी ते सेल करू शकते का? बघा, आता भरपूर गृहिणी, खूप सुगृहिणी असतात, त्या मसाले वगैरे छान छान बनवतात. लाल मसाला असो किंवा आपले कांदा लसूण सगळ्या प्रकारचे मसाले खूप छान छान बनवतात आणि त्यांना म्हणजे ते सेल करायचे असतात. तर घरून छोटासा बिझनेस असतो काही लेडीजचा, ज्या घरगुती बिझनेस सुरू करतात, तर त्यांना देखील हा बेस्ट ऑप्शन आहे. घरून ऑफलाईनही तुम्ही जर तो मसाल्याचा बिझनेस करत असाल तर तुम्ही ऑनलाईन देखील मिशोवरती ॲज अ सप्लायर म्हणून सेल करू शकतात. फूड आयटम्समध्ये हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि त्यानंतर पाचवा आहे जे तुम्ही फुटवेअरमध्ये पण भरपूर असे तुम्ही सेल करू शकतात. म्हणजे फुटवेअर पण ही एक छान आयडिया आहे की तुम्ही वेगवेगळे फुटवेअर्स जे असतात, म्हणजे आता सपोज कोणाचं जर दुकान असेल फुटवेअरचं, तर त्यांनी मिशोवरती सप्लायर अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही ते
वेगवेगळ्या प्रकारचे असे फुटवेअरचे फोटोज वगैरे अपलोड करून ते देखील तुम्ही ते सेल करू शकतात. भरपूर लेडीज, जेंट्स, किड्स फुटवेअर पण तुम्ही तिथे सेल करू शकता. अशा पद्धतीने ॲज अ सप्लायर, ॲज अ रिसेलर म्हणून तुम्ही तिथे सेल करू शकता. तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही बिंदासपणे सेल करू शकता. फक्त मी आता शेवटला इतकंच सांगेन की सप्लायर म्हणून तुम्ही जर काम करत असाल तर व्यवस्थित तुमच्या डिटेल्स ज्या आहेत त्या फिलअप करायच्या आहेत. तुमचा जो ॲड्रेस आहे, पॅन नंबर आहे, आधार नंबर आहे, हे गरजेचं आहे. कारण मी रिसेलिंगचं जसं सांगितलं की बँक डिटेल्स तुम्ही व्यवस्थित फिलअप करायचे आहे, तसंच सप्लायर म्हणून पण तुम्ही हे व्यवस्थित तुमचे डिटेल्स वगैरे भरायचे आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुमचं मार्जिन जे काही आहे तुमचे ते तुम्हाला वेळच्या वेळी तुमच्या बँक अकाउंटला येणार आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी करायची आहे जेव्हा तुम्ही घरातून काही स्वतःचा बिझनेस सुरू करतात तेव्हा. ठीक आहे. आता ह्या सगळ्या शंका मी तुमच्या कमेंट्स थ्रू दूर केलेल्या आहेत. अजूनही काही तुम्हाला वाटत असेल, अजूनही काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, मला एक लास्ट प्रश्न तुम्हाला मी सांगते, कमेंट ज्याचं उत्तर मी तुम्हाला देते की मला दिवसाला किती ऑर्डर्स येतात. आता हे खूप मेन आहे जेव्हा रिसेलिंग करतो तेव्हा. बघा की दिवसाला मला किती रिसेलिंगच्या ऑर्डर्स मिळतात. आपल्या कामावरती डिपेंड आहे आपण किती ऑर्डर्स घेतो किंवा आपण कशा पद्धतीने रिसेलिंग करतोय, मार्केटिंग कशा पद्धतीने करतोय. आपलं मेन म्हणजे सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये लागतात ते म्हणजे आपलं बोलणं. आपण कशा पद्धतीने लोकांशी बोलतोय, त्यांना कशा पद्धतीने अट्रॅक्ट करतोय, त्या कशा पद्धतीने आपण त्यांना प्रोडक्टबद्दल माहिती सांगतोय किंवा प्राईसबद्दल, हे देखील खूप गरजेचं आहे. कारण कस्टमर तुमच्या चांगल्या बोलण्यानेच अट्रॅक्ट होणार आहे आणि येणार आहे. सो त्यामुळे तुम्ही तुमचं बोलणं जे आहे, कन्व्हर्सेशन आहे, आपल्या व्हॉट्सअप थ्रू, इन्स्टा थ्रू, फेसबुक थ्रू किंवा मग कॉलवरतीही तुम्ही एकदम छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. आणि जे प्राईस आहे, प्रोडक्टबद्दल डिटेल्स ज्या काही आहे त्या तुम्ही व्यवस्थित अशा सांगायचं आहे. कारण कसं आहे, आपलं जर बोलणं चांगलं असेल तरच आपल्याकडे कोणीतरी काहीतरी घेईल, हे तर मात्र नक्की आहे. त्यामुळे तुम्ही ही देखील मार्केटिंगची एक स्किलच आहे की तुमचं बोलणं जर चांगलं असेल तर तुमच्याकडे एक काय दिवसाला 10 देखील ऑर्डर येतील. आता मी कालच 4 ऑर्डर बुक केलेल्या आहेत, त्याही रिसेलिंग थ्रू. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी रिसेलिंगचं करते. 4 ऑर्डर रिसेलिंग थ्रू मी बुक केलेल्या आहेत. आणि त्यानंतर माझ्या रंगोलीच्या ऑर्डर ज्या आहेत, म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन मी रंगोलीचं पण करते, तर त्या पण मी 2 ऑर्डर रंगोलीच्याही बुक केलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुमचं जर बोलणं चांगलं असेल, तुमच्याकडे जर स्किल असेल, मार्केटिंग स्किल, तुम्ही वेळच्या वेळी अपडेट व्हायचं आहे, दिवसभरात 2 ते 3 वेळेस प्रोडक्ट्स शेअर करायचे आहे व्हॉट्सअप थ्रू. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट एकदम स्ट्रॉंग बनवायची आहे. कॉन्टॅक्ट लिस्ट तुमची कमी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट्स तुमचे आजूबाजूचे वाढवा, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना तुमच्या सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये, तुमच्या गावामध्ये तुम्हाला त्या लोकांना समजणार आहे तुम्ही काय सेल करताय किंवा काय सेल करत नाही आहे, म्हणजे की कुठल्या प्रोडक्ट्स करताय, काय काम करताय, हे तुम्हाला त्यांना नक्कीच कळणार आहे. त्यामुळे मेन म्हणजे कॉन्टॅक्ट लिस्ट तुमची वाढवा. नसेल कॉन्टॅक्ट लिस्ट कमी तर तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की घेऊ शकता. जर आपल्याला बिझनेस करायचा आहे तर आपल्याला ह्या गोष्टी करायलाच लागेल. कॉन्टॅक्ट आपल्याला वाढवावे लागेल. कारण कॉन्टॅक्ट जर वाढलेले नसेल तर थोडं इम्पॅक्ट त्याच्या ऑर्डरवरती पडतो. भरपूर असे कॉन्टॅक्ट्स असले तर तुम्ही ते ऑर्डर्स तुम्हाला नक्कीच मिळू शकता. चला, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. चला, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.